आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की हे खूप कृतघ्न आहे. सनी, फिल्म इंडस्ट्रीवाले म्हणतात की या फिल्म इंडस्ट्रीने तुम्हाला एवढं काही दिलं, इतके मोठे स्टार बनलात तुम्ही मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमुळे, पण तुम्ही म्हणता की इंडस्ट्री डिड नॉट बिलीव्ह इन मी. तुम्ही म्हणता की मला फेअर ट्रीटमेंट नाही मिळाली. अगदी खरं आहे. पण काय होतं की जे वातावरण आहे तिथलं, मी तर नेहमी म्हणतो बाबांची जी कॅपॅबिलिटी आहे, बाबांची जी लेव्हल केली आहे इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत, ती कॅपॅबिलिटी मी दुसऱ्या लोकांमध्ये नाही पाहिली. पण कधी मी पाहिलं नाही की त्यांना त्या प्रकारे अप्रिशिएट केलं गेलं आहे. तर या या कारणामुळे मी अशा प्रकारे वक्तव्य केलं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण नेहमी जर काही चांगलं जरी केलं, तरी आमच्याजवळ कोणी समोरून स्टुडिओ किंवा मोठमोठे जे प्रोड्युसर्स असतात, डिरेक्टर्स माझ्यासोबत एवढ्या लवकर जोडले गेले नाही आहेत. नेहमी मी जेव्हा काही काम केलंय, तेव्हा जास्त करून मी न्यू कमर्ससोबतच काम केलं आहे. आणि मी ते एन्जॉय देखील केलंय, कारण त्यांच्या अंगामध्ये जो जोश असतो आणि सिद्ध करण्याची जी ताकद असते, त्यासोबत माझा देखील ताळमेळ जोडला जायचा. आणि म्हणूनच जेवढ्या काही सिनेमे मी केलेत, घायल होता, त्यात सुद्धा नवीन डायरेक्टर होता. आणि असे बरेचसे सिनेमांमध्ये सगळ्यांमध्ये माझे तरुण मुलं होती, त्यांच्यासोबत काम केलंय. सुरुवात देखील मी जेव्हा केली होती, राहुल पण तरुण होता तेव्हा, नवीन होता. जे.पी. दत्ता होते. आणि त्या काळात ज्या प्रकारचे सिनेमा केले त्यावेळी सिनेमा मनमोहन देसाईंवर चालू होता आणि या प्रकारच्या डिरेक्टर्सचा चालू होता. आणि तिथे आम्ही लागलो होतो आमच्या योग्यतेचा असा एक सिनेमा घेऊन, जो ऑब्व्हियसली त्यावेळच्या तरुण पिढीसोबत जास्त रिलेट करत होता. पण डेफिनेटली त्यावेळेस मी कोणत्याही मोठ्या स्टुडिओ किंवा मोठ्या फॅमिलीज आहेत जे खूप असे बरेचसे सिनेमा बनवत असायचे, त्यांच्यासोबत कधीच मला कोणती संधी नाही मिळाली. आणि पण त्याच्या आता जेव्हा व्यतिरिक्त गदर रिलीज झाली तर खूप लोकांनी स्तुती केली आहे. सलमान खानने ट्विट केले आहे, त्यांनी फिल्मचं पोस्टर ट्विट केलं आहे आणि लिहिलं आहे, 2.5 किलो का हात 40 करोड ओपनिंगच्या बरोबरीचा आहे. सलमान आणि आम्हा दोघांमध्ये आमचा एक वेगळाच इक्वेशन आहे. आणि ऑब्व्हियसली मी त्याला सीनियर आहे, तर तो सेटवर जेव्हा येत होता आणि तो नेहमीच मला शुभेच्छा द्यायचा. तो नेहमीच एक चांगला बॉन्ड राहिला आहे. बाबांसोबत देखील चांगला बॉन्ड होता त्याचा. आणि तेच ते गिव्ह अँड टेक जे खूप कमी लोकांसोबत होतं. आणि ऑब्व्हियसली असं नाही आहे की हे सगळे माझे कलीग्स आहेत. प्रत्येकासोबत माझा एक चांगला बॉन्ड आहे. पण मी काही मला वाटतं ज्यांना जे पसंत करायचं त्यांनी पसंत करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी यावेळेस नका तर करू. शाहरुखने देखील स्तुती केली आहे. डेफिनेटली. कारण शाहरुख बघा, त्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, जे काही घडलं होतं, तो एक काळ होता. आणि मी तर म्हणतो की त्यानंतर वेळ असते की माणूस त्या सगळ्या गोष्टी विसरून देखील जातो आणि समजतं देखील की असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे खूप बालिश होतं. तर डेफिनेटली त्यानंतर मी आणि शाहरुख कित्येकदा भेटलो, असंच भेटलोय. आमच्या चर्चा झाली आहे भरपूर गोष्टींबद्दल. काही सिनेमांबद्दल देखील चर्चा झाली आहे. आणि यावेळेस देखील जेव्हा माझा सिनेमा लागला होता, त्यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत माझा सिनेमा पाहत होता. तर त्या त्या सगळ्या गोष्टी आता खूप छान आहेत. सगळं काही मस्त करण आहे. जोहरने देखील स्तुती केली आहे तुमची. चला, मी माफी मागतो. पण तुम्हाला नाही, असं कदाचित यामुळे वाटत असेल कारण तुम्ही इंडस्ट्रीवाल्यांसारखे नाही आहात. तुम्ही देखील सगळ्यांसोबत मिळून मिसळून नाही राहत. तुम्ही देखील पार्ट्यांमध्ये नाही जात. कदाचित असं असेल, कारण ऑब्व्हियसली मी पार्टीमध्ये जाणं बघा चुकीचं नाहीये, असं मी नाही म्हणत आहे. तिथे जाऊन दारू प्यावी लागते किंवा हे सगळं करावं लागतं. मी तसा नाहीये. मी अर्ली रायझर आहे. रात्री लवकर झोपायला आवडतं मला तर. आणि मी जेव्हा सुरुवातीला जायचो तिथे आणि मी तिथे खूप अशा सिनियर ॲक्टर्सना पाहायचो, की ज्याला चढायची तो पकडून ठेवायचा. मग ते लूपसारखं व्हायचं आणि त्याच गोष्टी ते सारखे बोलायचे. तर एकाने पकडलं, दुसऱ्याने पकडलं, तिसऱ्याने पकडलं. त्यानंतर आपसुकच आपल्यालाही चढायची, कारण लूपसोबत माणूस देखील तसाच व्हायला लागतो. चढल्यासारखी वाटते, कारण तुम्ही कोणासोबतही सेन्सिबल गोष्टीच नाही करू शकत तिथे.
पण तो एक काळ होता आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीची आपली एक एक पर्सनॅलिटी असते, फॅशन एक म्हणून आहे, पॅशन तुम्हाला असते. देखील सगळे हो. पाजी पाजी म्हणून हाक मारतात. मला तर फक्त असंच होतं की जर कोणाला कोणी रिस्पेक्ट देत असेल तर त्याच्या रिस्पेक्टचा अर्थ समजला पाहिजे, बाकी काही नाही. जर पाजी म्हणाला तर त्याला पाजी समजा, असंच नका नाही पाजी समजत बोलू. का? अ, जाऊ दे. मला नाही त्या गोष्टीत पडायचं. असं आहे, असं असं आता आमचं जग असं झालंय, की जिथे आम्ही लोक संधी बघतो आणि कसं पुढे काय करायचं त्याचे मार्ग शोधतो. आणि चांगलं बनण्यासाठी, चांगल्यासाठी आपण काहीही करू शकतो. आणि नंतर म्हणाल, की मी निंदा करतोय, तर मी निंदा करत नाहीये. पण हे आता जग आहे तसं आणि त्यात योग्य की अयोग्य हे सांगण्याचा मला काहीच हक्क नाहीये. मी तसंच राहीन जसा मी आहे आणि बाकीचे लोक देखील तसेच राहतील जसे ते आहेत. तर काहीच मी बदलू शकत धर्मजीतचा एक नाही. इंटरव्ह्यू वाचत होतो. ते म्हणाले की खूप प्रयत्न केला मी सनीला शिकवण्याचा आणि त्यांनी देखील उल्लेख केला त्या गाण्याचा मौसम यूं बरसता है, डर क्यों मुझको लगता है. बोलले की मी त्याला सांगत होतो की अमृता सिंगला मिठी मार. पण सनीकडून झालंच नाही. नाही, असं नाहीये की झालंच नाही. असं तर काहीच नाहीये. तर मी 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 तर फार मी खूप लाजाळू माणूस आहे. मी खूप लाजत होतो तेव्हा. लहानपणी तर अगदी जास्तच लाजायचो मी त्यावेळी. पण बाकी मी म्हणतो की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची पर्सनॅलिटी आणि तसंच होतं. पण आता मी पण तसेच आहात की तुम्ही मिठी मारू शकता. नाही म्हणजे आता विनाकारण कोणाला मिठी मारणं तर योग्य नाहीये. आय मीन आय मीन आता ऑब्व्हियसली आता मी खूप बदललो आहे आणि या जगासोबत बदलतच राहिलो आहे आणि बघा ना, आता वय 65 आहे, तर आता नाही बदलणार तर मग कधी बदलणार? पण आज देखील खूप सारे डायरेक्टर्स म्हणतात की सनी देओल सोबत काम करणं खूप कठीण आहे कारण तो स्वतःच्या टर्म्सवर काम करतो. नाही, असं तर काही नाहीये. असं काहीच नाहीये. माझे टर्म्स तर असे काही नाहीच आहेत. मी तर कधी विचारत देखील नाही, की तुम्हाला 10 दिवस पाहिजेत की 100 दिवस पाहिजेत. मी त्यावर कधी वाद देखील नाही घालत. जेव्हा मी फिल्म करतो तेव्हा माझ्यासाठी एखादी क्रिएटिव्ह प्लेस जिथे प्रत्येक व्यक्तीला ते एक बाळ आहे आणि सगळ्यांनी मिळून त्याला सुंदर घडवायचं आहे. तर त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जेवढं खरेपणाने काम करेल आणि तेवढंच चांगलं आहे ना. 2-3 एक्झाम्पल्स देतो मी तुम्हाला. हां, सांगा ना, जे.पी. सांगा. दत्ता सोबत बॉर्डर सिनेमा केला. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रोजेक्ट सुद्धा सुरू केला होता पण बंद करून टाकला. नाही, तो शेल्फ नव्हता केला, तर ते मीच म्हणालो होतो, की 2015 मध्ये जे.पी. साहेबांना करायची होती बॉर्डर 2, पण त्यावेळी माझा यमला पगला 2 लागला होता आणि तो चालला नव्हता. तर ऑब्व्हियसली ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतच नाही. प्रत्येकजण असाच आहे. जेव्हा सिनेमा चालत नाही, तर माणसाकडे गट्स नाही आहेत सिनेमा बनवण्याचे. आणि जेव्हा आता हा सिनेमा चालला आहे, तर प्रत्येक व्यक्ती म्हणतोय, की मी हे बनवेन, मी ते बनवेन. पण जग असंच चालत राहील. जेवढे सिनेमे तुमचे हिट झाले त्यापेक्षा जास्त सिनेमे असे होते की जे बनता बनता राहिले. नाही, असं तर नाहीये की बनता-बनता राहिलं. सगळेच बनवून तयार झाले पण मी तुम्हाला काही नावं सांगतो हां, सनी. हां. ठीक आहे, ठीक आहे. सांगा. शीशा, चुनौती, इंडियन, बजरंग, इश्क मोहब्बत, अवतार, धूल हे सगळे सिनेमे मेन्शन केले जातात की नाही, नाही, नाही. शीशा तर कोणता नव्हताच माझा सिनेमा. नाही नाही सगळे हे सिनेमे बनलेच नाहीत. बजरंग नाही, बजरंग होता जो करत होतो. पण त्या बिचाऱ्या प्रोड्युसरचंच निधन झालं, तर तो सिनेमा पुढे नाही चालला. आणि आणखी कुठली नावं घेतली तुम्ही? आणखी मी नावं घेतली इश्क मोहब्बत, नाही, हे तर मला माहीतच अवतार, नाही. अवतार पण माहीत इंडियन, नाही. इंडियन तर मी धूल. स्वतः बनवत होतो त्यावेळेस. स्वतःच बनवत होतो. त्याचा मुहूर्त देखील काढला होता. त्यात ऐश्वर्याजींचं लॉन्च त्यामध्ये होणार होतं. त्यात आम्ही गाणी वगैरे खूप काही शूट केलं होतं. खूप मोठ्या लेव्हलवर बनवत होतो. पण नंतर शेवटी कारण बजेटमुळे मग तो सिनेमा बनला नाही. बजेट तर तुम्हाला गदरमध्ये देखील खूप कमी मिळालं. हो, पण यावेळेस आम्हाला बनवणं म्हणजे बनवणं गरजेचंच होतं. गोष्ट सिद्ध करणं खूप गरजेचं होतं, की आम्ही करू शकतो. त्यावर कोणीही असला आक्षेप घेतला नाही. आम्ही तो सिनेमा बनवला मग त्यानंतर. म्हणूनच यश इतका मोठा आहे कारण जो सिनेमा तुम्ही 50-60 करोड मध्ये बनवला त्याने 500 करोड कमावले. ऑब्व्हियसली. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे असतील? हो हा, बोला. मला हे विचारायचं होतं पाजी सरांना की जर तुम्ही ऍक्टर नसता तर तुम्ही काय बनला असता?
मी काय बनलो असतो. बघा, जेव्हा मी लहान होतो, मग कॉलेजच्या आधी जेव्हा शाळेतून पास होणार होतो, तेव्हा मला खूप आवड होती ड्रायव्हिंगची. तर मी ड्रायव्हिंग रेसिंग रॅलीजमध्ये जाण्याची खूप आवड होती आणि मला बॉक्सिंगची देखील खूप आवड होती. पण ऑब्व्हियसली घरातले मला त्या दिशेने जाऊच देत नव्हते कधीही. तर मी डेफिनेटली आणि मी अभ्यास देखील इतका केला नव्हता आणि ऑब्व्हियसली आतमध्ये कुठेतरी एक आवड होती, की कारण ते वातावरण तसं होतं आणि मी पाहतच आलो होतो आणि यातून ॲक्टिंग करण्याची आवड खूप होती मला. पण कदाचित जास्त लाजत होतो, जास्त बोलू शकत नव्हतो. तर मला आठवतंय मी जेव्हा म्हणालो बाबांना, की मला ॲक्टिंग करायची तर ते म्हणाले, "ठीक आहे बाळा, बन. तुला जे करायचं ते कर." आणि मग मी विचार केला, की मी करू कसं? कसा बनू मी ॲक्टर? कारण इथे तर सगळेच मला ओळखतात. जिथे कुठे जातो एकतर खूप चांगले असतात किंवा वाईट प्रकारे वागणूक देतात. आता अ, सामान्य एका माणसासारखं काम करणं खूप कठीण आहे. तर म्हणून मग मी इंग्लंडला गेलो होतो. तिथे जाऊन मग मी बर्मिंगहममध्ये एक ओल्ड एज थिएटर आहे. मी तिथे गेलो आणि तिथे जाऊन मी ॲडमिशन घेतलं. शशी कपूरजी मला तिथे त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं आणि त्यांचा मुलगा कुणाल देखील तिथे होता. आणि तिथे जाऊन कारण मला कोणी ओळखत नव्हतं तर ऑब्व्हियसली तर आय वेंट थ्रू डूइंग स्टेज वर्क. मला अजूनही आठवतंय पण मला कोणी बोललं की डायलॉग म्हण तर मला आठवत नाही. अथोल्ल केलं होतं मी. आणि बरेच दिवस मी असं काम केलं आणि 1-1.5 वर्ष मी तिथे होतो आणि त्यानंतर मला अजूनही आठवतंय जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा मला जे सर्टिफिकेट मिळालं होतं, तर त्यामध्ये मी 2-3 मार्काने डिस्टिंक्शनपासून राहिलो होतो. आणि ते ऑब्व्हियसली कारण भाषेचा मला थोडं प्रॉब्लेम होता त्यावेळी आणि मला अजूनही आठवतं की जी टीचर होती आमची इंग्लिशवाली, तिने त्यावर एक स्टेटमेंट लिहिलं होतं की "यू कॅन नेव्हर बिकम अ ॲक्टर." मी म्हणालो, "चला ठीक आहे." सर माझा प्रश्न तर नाही पण एक फरमाईश आहे. तुमचे खूप छान छान डायलॉग्स आहेत. पण जनताला तुमचा जो डायलॉग आवडतो, "ये 2.5 किलो का हात." सर एकदा तुम्ही जरा बोलून दाखवा ना प्लीज सर एकदाच. ये 2.5 किलो का हाथ जब उठता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है.